नागपूर महानगरपालिकेअंतर्गत धरमपेठ 2 झोन क्रमांक 2 मध्ये दिनांक 14 मे रोजी गोकुळपेठ बाजार परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची विशेष मोहीम राबविण्यात आली। या कारवाई दरम्यान फुटपाथ व सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या काही आस्थापना आणि दुकानांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली। मनपाच्या अतिक्रमण विभागाने सकाळपासूनच परिसरात मोहीम सुरू केली। अतिक्रमणामुळे नागरिकांना व वाहनधारकांना ये जा करण्यास अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या। त्यानुसार प्रशासनाने कठोर पावले उचलत ही कारवाई केली। या मोहिमेदरम्यान अनेक दुकानदारांनी स्वतःहून साहित्य हटवले, तर काही ठिकाणी मनपाच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणे जमीनदोस्त केली। कारवाई दरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली। सदर कारवाई अतिक्रमण विभाग प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी मनपाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनपा प्रशासनाने स्पष्ट केले की शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ आणि बाजार परिसर अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी पुढील काळातही अशाच धडक मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार आहे। आता आमचं नागपूर महानगरपालिका कमिशनरने आदेश दिल्याप्रमाणे 100 दिवसाचा एक प्रोग्राम आम्ही घेतोय। तर धरमपेठ 2 अंतर्गत जेवढे पण फुटपाथ आहेत ते मोकळे करण्याचा आम्ही प्रयत्न करतो। आमच्याकडनं पूर्ण एरिया खूप मोठा आहे, त्याप्रमाणे आम्ही डेली शेड्यूलप्रमाणे एक रोड एक हे आम्ही तर करत आलो आहे। आणि आमचं हेच आहे की मेन म्हणजे फुटपाथ मोकळे करणं आणि हे शेड्स असतात ते इलिगल ते आम्ही काढतो आहे। तर डेली बेसवर आमच्या कारवाई चालू आहे। नाही जवळपास 10 तास आम्ही काम करतो आहे। यामध्ये शनिवार रविवारी पण करतात आहे। हां, तर ते अतिक्रमणचा आमचा जो विषय आहे, आम्ही रोड आणि फुटपाथ वगैरे मोकळं करणं ते करतो। त्या मोठ्या कारवाया ज्या असतात त्या टाउन प्लॅनिंग ऑफिसमध्ये त्यांना नोटिसेस वगैरे गेल्यावर जेव्हा मग ते आमच्याकडे फाईल येते की आता यावेळेस त्यांना नोटिसेस द्यावं लागतात पहिले, ते आल्यावर मग त्या कारवाया पण आम्ही करतो। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन जोडापे यांची रिपोर्ट, नागपूर।